क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553837070 या फिर 9423105824। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई न बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधीबाग, नागपुर। आपण अनेक वर्षांपासून दुखणे, आजार किंवा कमजोरीने त्रस्त आहात का? औषधं घेतली, उपचार बदलले, पण अजूनही पूर्ण आराम मिळालेला नाही? तर आता उपाय आहे श्याम लीला आयुर्वेदिक हेल्थ केअर सेंटर आणि पंचकर्म चिकित्सालय, नाडी वैद्य सुनील पाल। संपर्क 9021433560। इथे मिळते प्रामाणिक आयुर्वेदिक तपासणी आणि पंचकर्म उपचार, जिथे फक्त लक्षणांवर नाही तर आजाराच्या मुळावर उपचार केला जातो। सायटिका, गुडघेदुखी, खांदा व मानदुखी, कंबरदुखी, मणक्यांची गॅप, पॅरालिसिस, दमा, अस्थमा, संधिवात, आमवात, तुटलेली हाडं जोडणे, एडीचा त्रास, मायग्रेन, चर्मरोग, मूळव्याध, पाईल्स, फिशर, भगंदर, पीसीओडी, ऍसिडिटी, ॲलर्जी, बीपी, शुगर, निसंतानता, लैंगिक कमजोरी व महिलांचे मासिक विकार, सर्व आजारांवर नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार आणि वेगवेगळ्या थेरपी उपलब्ध आहेत। पत्ता 22/C, आशादीप सोसायटी, साई मंदिराजवळ, दाभा वाडी, अमरावती रोड, नागपूर। सूचना येण्यापूर्वी कृपया फोन करून अपॉइंटमेंट घ्या। श्याम लीला आयुर्वेदिक हेल्थ केअर सेंटर। जेव्हा उपचार असतात नैसर्गिक, तेव्हा आरामही मिळतो टिकाऊ। पुणे आणि राज्यभरात सुरू असलेल्या विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे। राज्यातील आंदोलनं ही नेहमीच पुरोगामी विचारांची आणि जनतेच्या प्रश्नांची राहिली आहेत। ती धर्माच्या नावावर होऊ नये असा सल्ला त्यांनी दिलाय। नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना नितीन राऊत यांनी पुण्यात घडलेल्या ताज्या घडामोडीवर तीव्र शब्दात भाष्य केलं। ते म्हणाले की महाराष्ट्राला आंदोलनाची मोठी परंपरा आहे, मात्र ही आंदोलनं विकासाच्या आणि हक्काच्या मुद्द्यांवर आधारित असायला हवीत। पुण्यातील घटनेचा उल्लेख करताना राऊत यांनी स्पष्ट शब्दात संताप व्यक्त केला। पुण्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, अशा घटनांचा मी जाहीर निषेध करतो, असंही ते यावेळी म्हणाले। नाही, राज्यभर जी आंदोलनं आजपर्यंत झाली ते पुरोगामी विचारांना धरून झालेली आहेत, लोकांच्या प्रश्नांवर झालेली आहेत। आजही जर राज्यात आंदोलनं होत असतील तर मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, विचारांचे प्रश्न आहेत, यावर आंदोलनं झाली पाहिजेत। कोणत्याही धर्माच्या नावावर किंवा कट्टरतेच्या नावावर या ठिकाणी आंदोलन होऊ नयेत। काँग्रेस पक्षाने कधी पुरोगामित्व या ठिकाणी सोडलं नाही। आता यापुढे सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो।